नमस्कार सर्वांना. आजच्या या व्हिडिओमध्ये अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत. भाषिक अल्पसंख्याक संस्था, पद्मशाली शिक्षण संस्था, सोलापूर. ॲड्रेस 272 रविवार पेठ, सोलापूर. तर मित्रांनो, दिलेल्या संस्थेमध्ये पदभरती करण्यात येत आहे. संस्था संचलित खालील विविध शाखांमध्ये अनुदानित शिक्षकांची पदे भरावयाची आहेत. तर संस्था संचलित खाली दिलेल्या विविध शाखांमध्ये अनुदानित तत्वावर शिक्षकांची पदभरती करण्यात येत आहे किंवा शिक्षकांची पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील. अनुक्रमांक 1, शाखा नारायणराव कुचन प्राथमिक शाळा सोलापूर. तर या दिलेल्या शाळेमध्ये नारायणराव कुचन प्राथमिक शाळा सोलापूर येथे शाखा आहे. या शाखेत पदभरती करण्यात येत आहे. पदनाम, पदाचे नाव शिक्षण सेवक. शिक्षण सेवक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता HSC DTED 12th DTED 12वी DTED सोबतच TET/CTET उत्तीर्ण, म्हणजे TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण, किंवा 12वी DTED CTET उत्तीर्ण. CTET म्हणजेच सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण, म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. संवर्ग खुला, जातीचा प्रवर्ग खुला, ओपनमधून जागा भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. त्यानंतर अनुक्रमांक 2, शाखा राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळा सोलापूर. या शाळेमध्ये शिक्षक भरती करण्यात येत आहे. पदनाम, पदाचे नाव शिक्षण सेवक. शैक्षणिक अर्हता HSC DTED 12वी DTED सोबतच TET उत्तीर्ण किंवा 12वी DTED CTET उत्तीर्ण. TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण, किंवा CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण. संवर्ग जातीचा प्रवर्ग खुला, कॅटेगरी खुला, ओपनमधून भरण्यात येत आहे. पदसंख्या 1 जागा. विज्ञान शाखा व इंग्रजी माध्यम DTED उमेदवारांना प्राधान्य. विज्ञान शाखेमधून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे, एज्युकेशन, व इंग्रजी माध्यम DTED आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार. इन्फॉर्मेशन सूचना. इच्छुक व पात्र उमेदवारांनी राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळा 33/3/45 न्यू पाच्छा पेठ, भावना ऋषी पेठ, गणेश मंदिराजवळ सोलापूर येथे शनिवार दिनांक 11/4/2026 म्हणजेच 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजता स्वहस्ताक्षरातील अर्ज व मूळ कागदपत्रांसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना सूचना आहे. जे कोणी इच्छुक व पात्र उमेदवार आहेत, अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी पत्ता दिला आहे. राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळा 33/3/45 न्यू पाच्छा पेठ, भावना ऋषी पेठ, गणेश मंदिराजवळ सोलापूर येथे या दिलेल्या ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे. आणि मुलाखतीचा दिनांक आहे शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी. मुलाखतीचा वेळ दिला आहे सकाळी 10 वाजता. उमेदवाराने स्वतःच्या हस्ताक्षरात म्हणजे स्वहस्ताक्षरातील अर्ज, ॲप्लिकेशन व मूळ कागदपत्रासह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहायचे आहे. टिप. सदर वैयक्तिक मान्यता माननीय प्रशासनाधिकारी मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ सोलापूर व माननीय शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांच्या मान्यतेस अधीन राहून जाहिरातीद्वारे पदे भरत आहोत. तर दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पद भरण्यात येत आहे. मुख्याध्यापक तथा सचिव शालेय समिती नारायणराव कुचन प्राथमिक शाळा सोलापूर. मुख्याध्यापक तथा सचिव शालेय समिती राणा बोमड्याल प्राथमिक शाळा सोलापूर. जाहिरात क्रमांक 2. राजीव गांधी लिटरसी मिशन नवी दिल्लीतर्फे मान्यताप्राप्त व पश्चिम महाराष्ट्र नागरी सहकारी बँक असोसिएशन पुणे द्वारा अर्थसहाय्यित प्रकल्पासाठी बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यामध्ये खालील पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव दिलेल्या जिल्ह्यामध्ये खाली दिलेले रिक्त जागा किंवा पदे भरण्यात येत आहे. रिक्त पदाचा तपशील पाहिजेत. पदाचे नाव सायन्स लॅब टीचर. पदसंख्या एकूण 12 जागा. सायन्स लॅब टीचर किंवा विज्ञान प्रयोगशाळा शिक्षक या पदाच्या भरण्यात येत आहे. सायन्स लॅब टीचर एकूण 12 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर DED/BEd, म्हणजेच ग्रॅज्युएट DED चालेल किंवा ग्रॅज्युएट BEd चालेल. त्यानंतर आहे पदाचे नाव प्रकल्प सहाय्यक. एकूण 12 जागा भरण्यात येत आहे. प्रोजेक्ट असिस्टंट
किंवा प्रकल्प सहाय्यक या पदाच्या एकूण 12 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर, ग्रॅज्युएट चालेल. त्यानंतर आहे पदाचे नाव लिपिक, क्लर्क या पदाची भरती करण्यात येत आहे किंवा क्लर्क नेमण्यात येत आहे. एकूण 12 जागा क्लर्क या पदाच्या भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर व मराठी प्लस इंग्रजी टायपिंग, ग्रॅज्युएट व मराठी आणि इंग्रजी टायपिंग आवश्यक आहे. त्यानंतर आहे पदाचे नाव अकाउंटंट, एकूण 12 जागा भरण्यात येत आहे अकाउंटंट या पदाच्या. आणि शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक अर्हता BCom प्लस टॅली, BCom आणि टॅली ही शैक्षणिक पात्रता आहे अकाउंटंट या पदासाठी. त्यानंतर आहे पदाचे नाव ड्रायव्हर, एकूण 12 जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता 10वी पास प्लस ड्रायव्हिंग लायसन्स, म्हणजेच मॅट्रिक उत्तीर्ण किंवा पास, त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे ड्रायव्हर या पदासाठी. त्यानंतर आहे संपर्क किंवा मोबाईल क्रमांक दिला आहे. जाहिरात क्रमांक 3, तनवानी इंग्लिश स्कूल साजापूर, वॉन्टेड डायनॅमिक एज्युकेटर्स CBSE, सोलापूर मुंबई हायवे, गट नंबर 31, साजापूर, छत्रपती संभाजीनगर हा ॲड्रेस दिला आहे. आणि शाळेचे नाव दिले आहे तनवानी इंग्लिश स्कूल साजापूर. Applications are invited from eligible candidates for the academic session 2026-2027. शैक्षणिक सत्र 2026 ते 2027 करिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. वी आर लुकिंग फॉर टीचर्स हू आर वेल व्हर्स्ड इन द CBSE करिक्युलम अँड कमिटेड टू स्टुडंट एक्सलन्स. तर या ठिकाणी वेल व्हर्स इन द CBSE करिक्युलम आणि कमिटेड टू स्टुडंट एक्सलन्स अशा पद्धतीचे शिक्षकांच्या शोधात ही शाळा सध्या आहे तनवानी इंग्लिश स्कूल साजापूर. करंट व्हेकन्सीज, आता ज्या काही जागा भरण्यात येत आहेत त्या व्हेकन्सीज खाली दिली आहे किंवा रिक्त पदाचा तपशील खाली दिल्याप्रमाणे असणार आहे. लेवल विभाग TGT, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, स्टँडर्ड 8 to 10. तर या ठिकाणी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर या शिक्षकाची पदभरती करण्यात येत आहे वर्ग किंवा इयत्ता 8वी ते 10वी करिता. सब्जेक्ट ऑब्लिक पोझिशन, सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश, हिंदी, मॅथ्स, मराठी, सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सोशल स्टडीज. तर या ठिकाणी विषय दिले आहे इंग्रजी, हिंदी, गणित, मराठी, विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे, सोशल स्टडीज SST. मिनिमम क्वालिफिकेशन आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन सब्जेक्ट प्लस BEd. दिलेल्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे, त्याचबरोबर BEd PG दिलेल्या विषयामध्ये प्लस BEd. त्यानंतर आहे लेवल TGT, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, सब्जेक्ट दिले आहे इंग्लिश, मराठी, मॅथ्स, सायन्स, सोशल स्टडीज, हिंदी. विषय आहे इंग्रजी, मराठी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे किंवा समाजशास्त्र आणि हिंदी. मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट इन सब्जेक्ट, दिलेल्या विषयामध्ये पदवी असणे आवश्यक आहे प्लस BEd. सोबतच CTET/TET प्रिफर्ड, म्हणजे CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण, किंवा TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण जर असेल उमेदवार तर अशा उमेदवारांना या ठिकाणी प्रिफर्ड म्हणजे प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे लेवल PRT प्रायमरी टीचर, सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट, सर्व विषयाकरिता. मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट प्लस BEd चालेल किंवा ग्रॅज्युएट प्लस DLEd. त्यानंतर आहे लेवल लँग्वेज भाषा, सब्जेक्ट मराठी, हिंदी, इंग्लिश. तर लँग्वेजकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे मराठी लँग्वेज, हिंदी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज. मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट इन स्पेसिफिक लँग्वेज, दिलेल्या भाषेमध्ये पदवी असणे आवश्यक आहे प्लस BEd, म्हणजेच ग्रॅज्युएट इन स्पेसिफिक लँग्वेज, दिलेल्या लँग्वेजमध्ये विशिष्ट लँग्वेजमध्ये, म्हणजेच मराठी असेल तर मराठीमध्ये पदवी, किंवा हिंदी असेल तर हिंदीमध्ये पदवी, किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिशमध्ये पदवी, म्हणजे पदवीला हे विषय असणे आवश्यक आहे प्लस BEd. त्यानंतर आहे लेवल ॲक्टिव्हिटी, सब्जेक्ट आहे किंवा पोझिशन स्पोर्ट्स, PET, फिजिकल एज्युकेशन टीचर, म्युझिक, आर्ट अँड क्राफ्ट, डान्स. मिनिमम क्वालिफिकेशन डिग्री/डिप्लोमा इन रिलेव्हंट फील्ड, संबंधित क्षेत्रात डिग्री किंवा डिप्लोमा चालेल. त्यानंतर आहे लेवल किंवा पदाचे नाव लेवल ॲडमिन या पदाची भरती करण्यात येत आहे. लायब्ररियन त्यामध्ये दिलेले आहे, ॲडमिनमध्ये लायब्ररियन, काउन्सिलर, स्पेशल एज्युकेटर,
DTP ऑपरेटर या पदाची भरती करण्यात येत आहे. ग्रंथपाल, समुपदेशक, स्पेशल एज्युकेटर आणि DTP ऑपरेटर. मिनिमम क्वालिफिकेशन B.Ed स्पेशल एज्युकेशन. इन्फॉर्मेशन, सूचना, रिक्वायरमेंट्स. पॉईंट नंबर 1, मुद्दा क्रमांक 1, फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स आर मॅन्डेटरी. तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये फ्लुएन्सी आवश्यक आहे आणि संवाद साधण्याची कला, उत्तम संवाद साधण्याची कला उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे. म्हणजेच फ्लुएन्सी इन इंग्लिश अँड स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स आर मॅन्डेटरी. त्यानंतर पॉईंट नंबर 2, प्रोफिशियन्सी इन युजिंग डिजिटल टीचिंग टूल्स अँड ICT. तर उमेदवारांकडे डिजिटल टीचिंग टूल्स आणि ICTबद्दल माहिती असणे आवश्यक आहे, प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे. पॉईंट नंबर 3, इन डेप्थ नॉलेज ऑफ NEP 2020 अँड CBSE असेसमेंट पॅटर्न्स. उमेदवारांकडे डेप्थ नॉलेज असायला पाहिजे. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 अँड CBSE असेसमेंट पॅटर्न्स याबद्दल माहिती असायला पाहिजे, ज्ञान असायला पाहिजे. हाऊ टू अप्लाय, अर्ज सादर कसे करायचे. इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स मे सबमिट देअर रिझ्यूम. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा रिझ्यूम सबमिट करायचा आहे किंवा पाठवायचा आहे, CV पाठवायचा आहे, अलॉंग विथ ए रिसेंट फोटोग्राफ टू द स्कूल ऑफिस ऑर ईमेल इट टू. हा ईमेल ॲड्रेस दिला आहे. तर इच्छुक उमेदवारांनी आपला रिझ्यूम किंवा CV आणि नुकत्याच काढलेलं छायाचित्रासहित जे रिझ्यूम किंवा CV आहे ते शाळेच्या ऑफिसमध्ये पाठवायचे आहे, सबमिट करायचे आहे किंवा ईमेल ॲड्रेसवर पाठवायचे आहे. रिझ्यूमसोबत नुकताच काढलेलं छायाचित्र किंवा CV सोबत नुकतेच काढलेले छायाचित्र किंवा फोटो लावून तो रिझ्यूम किंवा CV पाठवून द्यायचा आहे ईमेल ॲड्रेसवर किंवा प्रत्यक्ष शाळेच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे. लास्ट डेट टू अप्लाय, शेवटची तारीख आहे अर्ज सादर करण्याची 6 एप्रिल 2026. 6 एप्रिल 2026पर्यंत उमेदवारांना अर्ज या ठिकाणी सादर करता येणार आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. पहिला संपर्क क्रमांक 9922417787. दुसरा संपर्क क्रमांक आहे 9158777720 आणि तिसरा संपर्क क्रमांक आहे 7350550674. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. या व्हिडिओमध्ये आपण एकूण 3 जाहिराती पाहिल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.